आपण न्यूक्लिअर केमिस्ट्री हा टॉपिक चालू केला होता. आपण त्याचे 5 लेक्चर्स आतापर्यंत झालेले आहेत, घेतलेले आहेत त्याचे. आजचं हे 6वं लेक्चर आहे. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघितलं टॉपिकची, नंतर पुढचे पॉइंट न्यूक्लिअर रिएक्शन्स अँड देअर energetics of nuclear reactions, then types of nuclear reactions, then artificial radioactivity, nuclear fission and its applications, then this water drop model. Okay, and in today's lecture we are going to study a new point, nuclear fusion reactions. Okay, so this is a new point. Nuclear fusion reactions. In previous lecture we study nuclear fission reactions. Okay, so you all know that what is a fission reaction, and this is the second type of nuclear reaction, that is nuclear fusion reaction. A nuclear reaction in which two or more isotopes of very light elements fuse with one another to form stable heavier nucleus with liberation of very high amount of energy is known as fusion reaction. So this is a simple definition of fusion reaction. So according to this definition, we know that in fusion reactions, two or more light or nucleus of two or more light get fused one another. Okay, in fusion reaction, nucleus of two or more lighter elements get fused or get combined with each other and forms a heavy nucleus, and there is a liberation of very high amount of energy. Simply ही काय आहे न्यूक्लिअर रिएक्शन, फ्युजन रिएक्शन, तर त्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त लहान न्यूक्लियस म्हणजे ज्यांचं मास अतिशय कमी आहे असे न्यूक्लियस कंबाईन होतात, फ्यूज होतात एकमेकांबरोबर, आणि त्यांच्यामधून काय तयार होतं, एक मोठा न्यूक्लियस तयार होतो. आता ह्या रिएक्शन मध्ये तुमच्या पुढे जी एक रिएक्शन आहे काय आहे बघा, हे दोन 1H2 deuterium and 1H3 tritium, these are two isotopes of hydrogen. So these two isotopes of hydrogen get fused with each other and gives rise to a new element, that is helium, and there is a liberation of 17.6 million electron volt energy. सो बघा, अतिशय सिंपल रिएक्शन आहे. फ्युजन म्हणजे काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त लहान न्यूक्लियस एकमेकांबरोबर फ्यूज होतात, कंबाईन होतात आणि काय करतात, एका नवीन न्यूक्लियस एक तयार करत असतात आणि त्याच्यातून खूप अशी एनर्जी बाहेर पडत असते. अशी ही सिंपल फ्युजनची रिएक्शन आहे. फ्युजन म्हणजे सिंपल लक्षात घ्या, दोन न्यूक्लियस कंबाईन होतात आणि एक मोठा न्यूक्लियस तयार होतो. इथं दोन हायड्रोजनचे आयसोटोप आहेत, ॲटॉमिक नंबर 1 आहे, मास थोडस वेगळं आहे, 2 आणि 3 ड्यूटेरियम आणि ट्रिटियम आहे, आणि या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून कोण तयार झालाय, तर हेलियम तयार झालेला आहे. बघा, हेलियम आहे, ॲटॉमिक नंबर त्याचा 2 आहे आणि मास आहे 4, आणि एक न्यूट्रॉन ह्याच्यातून बाहेर पडलेला आहे, आणि ही एनर्जी, एवढी एनर्जी ह्या रिएक्शन मधून बाहेर पडलेली आहे. सो सिंपल आहे लक्षात ठेवण्यासाठी. फिशन रिएक्शन आठवते का, फिशन रिएक्शन मध्ये काय होतं, एक टार्गेट होता, त्या टार्गेट वरती
एखादा प्रोजेक्टाईल बंबार्ड केला जायचा आणि याच्यातून काय व्हायचं तर एका मोठ्या न्यूक्लियसचं कन्व्हर्जन 2 किंवा 2 पेक्षा जास्त लहान न्यूक्लियस मध्ये व्हायचं. आता ही फ्युजन रिॲक्शन त्याच्याबरोबर अपोजिट आहे. 2 लहान लहान न्यूक्लियस कंबाईन होतात आणि एक मोठा न्यूक्लियस तयार होतो, अशी ही फ्युजन रिॲक्शन आहे. आणि दोन्ही रिॲक्शन मध्ये काय महत्वाचं काय तर लिबरेट होणारी एनर्जी, दोन्ही रिॲक्शन मध्ये खूप जास्त अशी एनर्जी बाहेर टाकली जाते. दोन्ही रिॲक्शन मध्ये हे कॉमन आहे. नेक्स्ट पॉइंट, द पर्सेंटेज इफिशियन्सी in terms of mass converted into energy is approximately 4 times greater for fusion reaction than fission reaction. आता एक इथे एनर्जीच्या संदर्भातला एक पॉइंट काय सांगितलंय बघा, की ह्या रिॲक्शन मध्ये काय होतंय तर हे जे 2 रिॲक्टंट आहेत असं म्हणू आपण, यांचं मास काय होतं, डिस्ट्रॉय होतं, मास यांचं नष्ट होतंय. आणि आपण ह्या टॉपिकच्या सुरुवातीला बघितलं की ही जी न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये ज्या एनर्जी तयार होत असतात, ह्या एनर्जी कुठून तयार होत असतात तर ह्या रिॲक्शन मध्ये जे मास असतं रिॲक्टंटचं वगैरे प्रोजेक्टाईलचं, ते मास डिस्ट्रॉय होत असतं आणि ते मास डिस्ट्रॉय होत असतानाच त्याचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये होत असतं. मग इथं ह्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनच्या बाबतीत काय सांगितलंय, फिशन रिॲक्शन मध्ये मास कन्वर्ट होऊन जी एनर्जी तयार होते त्याच्यापेक्षा 4 पट जास्त एनर्जी ही ह्या फ्युजन रिॲक्शन मध्ये तयार होत असते. हे महत्वाचं लक्षात घ्या. फिशन रिॲक्शन पेक्षा इथं म्हटलेलं आहे अप्रॉक्सिमेटली 4 टाइम्स ग्रेटर फॉर फ्युजन, काय मास कन्वर्टेड इनटू एनर्जी. फिशन रिॲक्शन मध्ये मासचा लॉस होऊन जी एनर्जी तयार होत असते त्याच्यापेक्षा 4 पट जास्त एनर्जी ही फ्युजन रिॲक्शन मध्ये तयार होत असते. But very high temperature and high pressure is required to induce these reaction. पण फ्युजन रिॲक्शन जर आपल्याला करायच्या असतील तर त्याच्यासाठी काही कंडिशन्स तिथं सांगितलंय की ह्या फ्युजन रिॲक्शन साठी टेम्परेचर अतिशय जास्त लागणार आहे. तर ब्रॅकेट मध्ये दिले अबाउट 4 × 10⁶ डिग्री सेल्सिअस, हे अतिशय जास्त टेम्परेचरची रिक्वायरमेंट आहे. त्याचबरोबर हाय प्रेशर इज ऑल्सो रिक्वायर्ड. सो ही एक कंडिशन म्हणून ह्या 2 फ्युजन रिॲक्शन जर आपल्याला करायचे असतील तर टेम्परेचर अतिशय जास्त हवंय आणि प्रेशर सुद्धा अतिशय जास्त तिथं लागणार आहे. Therefore these reactions are called thermonuclear reaction. आता आपण काय म्हटलं की ह्या फ्युजन रिॲक्शन साठी अतिशय जास्त तापमानाची गरज आहे, म्हणून अशा रिॲक्शन्सना काय म्हटलं, थर्मो न्यूक्लिअर. ही रिॲक्शन न्यूक्लिअर तर आहेच बरोबर आहे, पण अतिशय जास्त तापमानाची सुद्धा इथं गरज आहे, म्हणून न्यूक्लिअर रिॲक्शन बरोबरच काय म्हटलं आता ह्याला थर्मो हा शब्द नवीन जोडला गेला, कारण एक्सेस टेम्परेचर अतिशय जास्त तापमान लागतं इथं ह्या रिॲक्शनला. सो थर्मोन्यूक्लिअर रिॲक्शन असं एक नवीन रिॲक्शन आपण इथे बघतो. It is believed that energy of stars may be derived from reactions of this kind. तर हा एक नवीन पॉइंट आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच वेळा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये बऱ्याच उदाहरणार्थ आपण हे स्कूल मध्ये सुद्धा आपण हे ऐकलेलं आहे, शिकलेलं असाल तुम्ही, की सूर्य असेल, सन किंवा वेगवेगळे जे स्टार्स आहेत ह्यांच्यापासून मिळणारी जी आपल्याला एनर्जी आहे ती एनर्जी आपण तिथं कशी तयार होते. सन वरती की जी सूर्याची हीट ही जवळ आपल्यापर्यंत पोहोचते, म्हणजे पृथ्वी 3 नंबरचा ग्रह आहे सूर्यापासून, एवढ्या लांब अंतरावरती ही सूर्याची एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचते. पण नेमकं काय कुठल्या रिॲक्शन्स होत असतील ह्या स्टार्स वरती, तर इथं काय सांगितलंय बघा, हे जे स्टार्स आहेत त्या स्टार्सची जी एनर्जी आहे त्यांच्याकडे एवढी, ही कशामुळे तिथं तयार झालेली आहे तर ह्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन्स मधूनच काय झालेलं आहे, स्टार्सना स्वतःची एनर्जी मिळालेली आहे. म्हणजे स्टार्स वरती सुद्धा कुठले रिॲक्शन होत असतात तर न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन स्टार्स वरती सुद्धा होत असतात, आणि त्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन मधून बाहेर पडलेली ट्रिमेंडस अमाऊंटची एनर्जी, तीच एनर्जी काय करते त्या स्टार्सला एकदम पॉवरफुल असं बनवत असते. ओके, आता एक उदाहरण दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू ब्रेथ द एनर्जी ऑफ कूलर स्टार्स लाईक सन वेअर टेम्परेचर इज अबाउट 2 × 10⁷
केल्विन appears to be generated by proton cycle. आता इथं बेथ हा जो एक सायंटिस्ट आहे, आपण याच्या अगोदर सुद्धा ह्या सायंटिस्टच्या बाबतीत काही पॉइंट्स बघितले ह्याच टॉपिक मध्ये. ह्या सायंटिस्टने काय सांगितलं की आपला जो सन आहे, सनला इथं कूलर स्टार म्हटलेलं आहे बघा. स्टारच्या पण काही कॅटेगरीज असतील, त्याच्यामध्ये सनला कूलर स्टार म्हटलंय. ह्या कूलर स्टारचं टेम्परेचर हे जवळपास इथे एवढं सांगितलं, 2 × 10⁻⁷ केल्विन एवढं टेम्परेचर ह्या कूलर स्टारचं आपल्या सनचं आहे. मग हे टेम्परेचर कसं तिथं निर्माण झालं एवढं जास्त तापमान, तर त्याच्यासाठी प्रोटॉन सायकल म्हणजे प्रोटॉन मध्ये होणाऱ्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन तिथं कारणीभूत आहेत असं बेथने सांगितलेलं आहे. मग एक 3 स्टेप्स मध्ये आपण ती रिॲक्शन बघूया नेमकं काय होत असेल. तर बघा पहिली ही स्टेप बघू आपण. फर्स्ट स्टेप काय दाखवलंय ह्या फर्स्ट स्टेप मध्ये. फर्स्ट स्टेप 2 छोटे न्यूक्लियस आहेत. कोण आहे 2 छोटे न्यूक्लियस? हायड्रोजन किंवा प्रोटियम, हायड्रोजनचा आयसोटोप 1H1 1H1 असे हे 2 हायड्रोजनचे आयसोटोप आहेत. ते कंबाईन झाले, फ्युजन रिॲक्शन झाली, एक नवीन आयसोटोप तयार झाला 1H2. बघा पहिल्या स्टेप मध्ये काय होतंय, 2 प्रोटियम किंवा हायड्रोजनचे व 2 आयसोटोप 1H1 हे कंबाईन होत आहेत, फ्यूज होत आहेत आणि काय तयार करतायत, एक नवीन न्यूक्लियस तयार करतायत. काय झालं, 1H1 + 1H1 gives 1H2. फक्त मास वाढलेला आहे 1 न. सो प्रोटियम जो हे जे 2 आहेत त्या दोघांपासून तयार झालेला आहे ड्यूटेरियम, एक नवीन आयसोटोप, मोठा एलिमेंट म्हणू आपण कारण मास थोडस जास्त झालं. एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला आणि 0.42 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी इथून बाहेर पडलेली आहे, लिबरेट झाली. आता पुढं नेक्स्ट स्टेप, दुसऱ्या स्टेप मध्ये आता काय दिसतंय, सेकंड स्टेप बघा. 1H1 हायड्रोजनचा हा प्रोटियम आयसोटोप आणि पहिल्या रिॲक्शन मध्ये जो आपला हा 1H2 तयार झालेला आहे हा घेऊ, हे दोघं कंबाईन झालेले आहेत. 1H1 + 1H2 gives 2He3. बघा ॲटॉमिक नंबर 1 आहे, दोघं कंबाईन झाले. ॲटॉमिक नंबर 2 इथं दिसतोय म्हणजे हेलियम तयार झालेला आहे इथं आणि मास 1 + 2 3. सो हेलियम तयार झालेला आहे. हेलियमचा एक आयसोटोप इथं तयार झालेला आहे की ज्याचं मास आहे 3. हा, सो ही दुसरी स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये काय झालं, एक प्रोटियम आणि एक ड्यूटेरियम कंबाईन झाले आणि हेलियमचा एक आयसोटोप तयार झाला की ज्याचा मास 3 आहे. त्याचबरोबर इथं 5.50 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लिबरेट झालेली आहे. ही झाली दुसरी स्टेप. आता स्टेप थर्ड काय दाखवते की स्टेप 2 मध्ये तयार झालेला हा हेलियमचा आयसोटोप की ज्याचं मास 3 आहे, असे 2 आयसोटोप काय करतायत, एकत्र येत आहेत, 2 आयसोटोप फ्यूज होत आहेत. 2He3 आणि हा 2He3 असे 2 हेलियमचे हे आयसोटोप आहेत की ज्यांचं मास 3 आहे, ते फ्यूज झाले आणि काय तयार झालं तर हेलियमचा एक नवीन आयसोटोप तयार झाला की ज्याचं मास आहे 4 म्हणजे 2He4. हेलियमचा हा एक न्यूक्लियस तयार झालेला आहे. त्याचबरोबर इथं 2 हायड्रोजनचे आयसोटोप म्हणजे प्रोटियम लिबरेट झाले आणि 12.80 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी इथून लिबरेट झाली. सो ह्या 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप 2 प्रोटियम फ्यूज होत आहेत, एक ड्यूटेरियम तयार करतायत. सेकंड स्टेप एक प्रोटियम आणि एक ड्यूटेरियम फ्यूज होतोय आणि हेलियमचा एक आयसोटोप तयार होतोय, मास आहे त्याचं 3. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये हेलियमचे 2 हे न्यूक्लियस की ज्यांचं मास 3 आहे ते कंबाईन होत आहेत आणि काय कंबाईन म्हणजे फ्यूज होत आहेत आणि काय तयार होतं इथून नवीन काय तयार होते तर हेलियमचा एक नवीन आयसोटोप की ज्याचं मास आहे 4. ह्या तिन्ही स्टेप्स मध्ये आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या प्रमाणात कमी अधिक प्रमाणात एनर्जी लिबरेट झालेली आहे. 0.42 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट, 5.50,
80 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. अशा ह्या 3 स्टेप्स मध्ये आपण हे प्रोटॉन प्रोटॉन सायकल बघतोय. आता ह्या 3 रिॲक्शनचं किंवा ह्या 3 स्टेपचं जर आपण एक ऍव्हरेज बघितला तर एक आपल्याला नेट रिॲक्शन काय मिळते बघा हे. तर 1H1 gives 2He4 म्हणजे बघा प्रोटियमचे 4 आयसोटोप्स आहेत, ते काय करतायत, एक हेलियमचा न्यूक्लियस तयार करतायत, त्याचबरोबर 2 इलेक्ट्रॉन इथून लिबरेट होत आहेत आणि 24.64 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी ह्या प्रोसेस मधून बाहेर पडलेली आहे. सो ही ओव्हरऑल न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन की जी सन वरती होत आहे असं सायंटिस्ट बेथनं सांगितलेलं आहे. सो प्रोटॉन प्रोटॉन सायकल आहे म्हणजे काय आहे, तर ही जी रिॲक्शन होते त्या रिॲक्शन मध्ये स्टार्टिंग मटेरियल किंवा टार्गेट कोण आहे असं म्हणू आपण, तर टार्गेट आहे हायड्रोजन, प्रोटॉन आहे 1H1, हे 1H1 म्हणजेच हायड्रोजनचा आयसोटोप प्रोटियम, हे 4 एकत्र येत आहेत वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये आणि एक हेलियमचा न्यूक्लियस तयार करतायत. सो आपण सिंपली असं म्हणू शकतो की सन वरती काय होतंय, हायड्रोजनचं किंवा प्रोटॉनचं कन्व्हर्जन हेलियम मध्ये होत आहे. सो सन वरती हायड्रोजन हा हेलियम मध्ये कन्वर्ट होतोय, ही फ्युजन रिॲक्शन होते आणि ह्याच रिॲक्शन मधून एनर्जी बाहेर पडत आहे. पुढे काय सांगितलं बघा, thus net result is the conversion of 4 protons to 1 helium nucleus. Thus net result is the conversion of 4 protons to 1 helium nucleus with emission of 24.64 million electron volt energy in the form of heat and light per cycle. बघा आता हे जे आपण ह्या 3 स्टेप्स बघितल्या किंवा ही ओव्हरऑल एक रिॲक्शन बघितली फ्युजनची, त्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काय दिसतंय, नेट रिझल्ट काय ह्या रिॲक्शनचा, 4 प्रोटॉन कंबाईन होत आहेत, त्यांच्यापासून एक हेलियमचा न्यूक्लियस तयार होतोय आणि 24.64 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी एका सायकल मधून बाहेर पडते. आणि ही एनर्जी कशाच्या स्वरूपात बाहेर पडत आहे, तर हीट आणि लाईट, उष्णता आणि प्रकाश या दोघांच्या स्वरूपात ही न्यूक्लिअर या फ्युजनची रिॲक्शन बाहेर पडत आहे. सो सन वरती होणारी रिॲक्शन ही तुमच्या पुढे आहे, ही लक्षात ठेवा. पुढे नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलं बघा, हॅन्स वेथ अँड CF von Weizsäcker in 1938 proposed a carbon nitrogen cycle to produce a stellar or solar energy of very hot stars 5 to 10 to 8 Kelvin which can be represented as. बघा आपण मागच्या स्लाइड मध्ये असं बघितलं की सन जो आहे त्याला काय म्हटलं होतं आपण तिथं, कोल्ड स्टार, आणि पुढे काय म्हटलं आता इथं बघा हॉट स्टार. फक्त इथं आता दोघांच्या मध्ये फरक काय कोल्ड आणि हॉट स्टार्स मध्ये, तर त्यांचं हे असलेलं टेम्परेचर. हॉट स्टार्स मध्ये किती सांगितलंय हे, 5 × 10⁸ केल्व्हिन. सो टेम्परेचर वरती आधारित काय केलेलं आहे, हे स्टार्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, कोल्ड आणि हॉट स्टार्स. मग ह्या हॉट स्टार्स वरती होणाऱ्या जे रिॲक्शन आहेत त्यातले काही एक्झाम्पल इथं दिलेले आहेत. कार्बन नायट्रोजन सायकल इथं म्हटलेलं आहे. सन वरती काय होते, प्रोटॉन प्रोटॉन सायकल, आणि हॉट स्टार्स इतर जे स्टार आहेत हॉट स्टार आपल्या सोलार सिस्टीम मधले इतर स्टार्स, त्यांच्या बाबतीत काय सांगितलंय, तर त्यांच्यावरती एक कार्बन नायट्रोजन सायकल होणार आहे. आपण ती रिॲक्शन काय आहे, कोणती फ्युजन रिॲक्शन आहे बघूया आपण. काय सांगितलं, एक रिॲक्शन 6C12 कार्बनचा एक आयसोटोप आहे, इट फ्यूज विथ प्रोटियम, प्रोटॉन बरोबर तो फ्यूज झाला, कार्बन प्लस प्रोटॉन काय तयार केलं त्याने, नायट्रोजन तयार झालं. बघा ॲटॉमिक नंबर कार्बनचा 6 आहे
हायड्रोजनचा 1, 6 अधिक 1 7. एक नवीन इलेमेंट इथं तयार होतोय की ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 7, तो आहे नायट्रोजन. आणि दोघांचं मास हायड्रोजन कार्बनचं कंबाईन झालं 12 अधिक 1 13. सो कार्बन आणि ह्या प्रोटॉनच्या फ्युजन मधून पहिल्या स्टेप मध्ये काय तयार झाला, तर एक नायट्रोजनचा आयसोटोप तयार झाला की ज्याचं मास आहे 13. आणि पुढं दाखवले एनर्जी ह्या प्रोसेस मध्ये किती लिबरेट झाली, तर 1.94 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी ह्या स्टेप मध्ये तयार झाली. आता हा जो नायट्रोजन आहे त्याच्यावरती तो बघा ऍस्टरिस्क साइन किंवा स्टार दाखवलाय असा, याचा अर्थ काय आहे तर तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. हा रेडिओ ऍक्टिव्ह नायट्रोजन पुढच्या स्टेप मध्ये काय करतोय तर स्वतःमधून एक इलेक्ट्रॉन इमिट करतोय. मग काय तयार झाला पुन्हा ह्याचा कार्बन C6C13 म्हणजे कार्बनचा एक आयसोटोप ह्यातनं तयार झाला की ज्याचं मास आहे 13. ओके, पुन्हा ह्या स्टेप मध्ये काही एनर्जी बाहेर पडली 1.20 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. पुढं आता हा कार्बनचा नवीन आयसोटोप की ज्याचं मास 13 आहे तो एका प्रोटॉन बरोबर कंबाईन झाला आणि काय तयार झालं ह्याच्यामधून एक नायट्रोजनचा नवीन आयसोटोप मिळाला की ज्याचं मास आहे 14. सो 7n14 तयार झाला. पुन्हा एकदा एनर्जी लिबरेट झाली 7.55 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी ह्या प्रोसेस मध्ये लिबरेट झालेली आहे. आता पुढं स्टेप 3 मधला हा नायट्रोजनचा आयसोटोप मास ज्याचा 14 आहे तो पुढे एका प्रोटॉन बरोबर कंबाईन झाला आणि याच्यातून काय तयार झालं तर एक ऑक्सिजनचा आयसोटोप तयार झाला की ज्याचं मास आहे 15. ओके बघा, हा एक नवीन ऑक्सिजनचा आयसोटोप तयार झाला की ज्याचं मास आहे 15 आणि पुन्हा 7.29 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी सुद्धा त्याच्यातून बाहेर पडलेली आहे. ओके, पुढं आता हा जो ऑक्सिजन तयार झालेला होता हा सुद्धा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. सो हा रेडिओ ऍक्टिव्ह ऑक्सिजन पुढच्या स्टेप मध्ये काय करतोय इलेक्ट्रॉन लिबरेट करतो आणि त्याचं कन्वर्जन कशात होतंय 7n15. सो दिस रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप इज रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप ऑफ ऑक्सिजन कन्वर्ट्स इनटू nitrogen which has mass 15. Again there is a liberation of some amount of energy and in final step this isotope of nitrogen having mass 15 combines with or fuse with the proton and produce a new element carbon having mass 12 and helium न्यूक्लियस. सो शेवटच्या स्टेप मध्ये काय झालं नायट्रोजनचा 15 मास असलेला आयसोटोप हा प्रोटॉन बरोबर कंबाईन झाला, त्याच्यामधून एक कार्बन आणि एक हेलियम तयार झाला. आणखी या रिॲक्शन ह्या स्टेप मध्ये एनर्जी लिबरेट झाली, ती किती सांगितलेली आहे तर 4.96 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी आहे. मग आता ह्या 6 स्टेप मध्ये जर आपण आता ओव्हरऑल ह्यांचं बघितलं ओव्हरऑल रिॲक्शन काय येईल तर ती अशी आहे आपल्या पुढे दिसते. बाय कॅन्सलेशन म्हणजे कॉमन टर्म्स आहेत त्या सगळ्या कॅन्सल करून टाकल्या. काय राहते बघा 4 प्रोटॉन्स किंवा 4 हायड्रोजन्स गिव्स 1 हेलियम न्यूक्लियस. There is a liberation of 2 electrons and liberation of 24.68 million electron volt energy. Okay, so hot stars वरती होणारी रिॲक्शन ही तिथं सुद्धा थोडक्यात काय दिसते आपल्याला सेम तीच रिॲक्शन आहे, फक्त सुरुवात कार्बन नायट्रोजन पासून होते. कार्बन नायट्रोजन सायकल आहे पण कॉमन टर्म्स जर कॅन्सल केल्या बघा हे नायट्रोजन हा कॅन्सल होईल, हे 2 कार्बन कॅन्सल झाले, हे 2 नायट्रोजन. आता आपल्याला ते माहित आहे ओव्हरऑल रिॲक्शन आपण कशी तयार करतो कॉमन टर्म्स कॅन्सल करून वगैरे. सो तेच इथं केलंय आणि शेवटी काय मिळाली ओव्हरऑल रिॲक्शन 4 प्रोटॉन्स फ्यूज टू गिव्ह 1 हेलियम न्यूक्लियस. ओके, and there is a liberation of 2 electrons with liberation of this much energy. So hot stars असतील किंवा
कोल्ड स्टार्स असतील त्यांच्यावरती होणारी रिॲक्शन ही सेमच आहे. फक्त एनर्जी हा किंचित काय वेगळं नाहीच आहे. सनवरती काय सांगितलंय 24.64 मिलियन इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी आणि ते काय दिले 24.68. हा काय जास्त एवढा डिफरन्स नाहीये. ओके, सो रिॲक्शन तीच आहे, कुठं काही फरक नाहीये. सनवरती काय होतंय 4 हायड्रोजन किंवा प्रोटॉन कंबाईन होऊन एक हेलियम मिळतोय, 2 इलेक्ट्रॉन्स लिबरेट होत आहेत. आणि इतर स्टार्स वरती हॉट स्टार वरती सुद्धा तेच आहे, 4 प्रोटॉन्स कंबाईन होत आहेत, एक हेलियम तयार होतोय, 2 इलेक्ट्रॉन लिबरेट होत आहेत आणि एनर्जी काही ठराविक बाहेर लिबरेट होत आहे. ह्या सायकल बद्दल काय माहिती दिली. इन दिस सायकल हा पॉइंट आहे. In this cycle of reactions, the net result is conversion of 4 hydrogen nuclei into 1 helium nucleus with emission of 24.68 million electron volt energy per cycle. आपण ते बघितलंच, हे जे हॉट स्टार्स वरती रिॲक्शन होते, ह्या रिॲक्शनचं जर आपण ओव्हरऑल बघितलं काय होतं या कन्व्हर्जन ह्या रिॲक्शन मध्ये, तर पुन्हा एकदा आपल्याला तेच दिसलं की 4 हायड्रोजनचे न्यूक्लियस फ्यूज होत आहेत आणि एक हेलियमचा न्यूक्लियस तयार होतोय आणि 24.64 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी जास्त एनर्जी ह्याच्यातून लिबरेट होत आहे. On the other hand, a temperature of approximately 2.0 or 2 into 10 raised to 7 degrees Celsius is necessary for the reactions to take place, and it has been estimated that 6 million years are required for completion of single cycle. एक वेगळीच एक्स्ट्रा माहिती काय सांगितलंय बघा, की ही जी एक आपण आता रिॲक्शन बघितली मागच्या स्लाइड मध्ये फ्युजन रिॲक्शन, ही रिॲक्शन होण्यासाठी किती तापमानाची गरज आहे, तर 2 into 10 raised to 7 डिग्री सेल्सिअस एवढं जास्त तापमान तिथं गरजेचं आहे ही फ्युजन रिॲक्शन होण्यासाठी. म्हणजे तो प्रोटॉन्स कंबाईन होऊन हेलियम न्यूक्लियस तयार होण्यासाठी, ह्या फ्युजन होण्यासाठी एवढी जास्त एनर्जी पाहिजे. 2 into 10 raised to 7 डिग्री सेल्सिअस इतकी एवढं टेम्परेचर तिथं आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणखी पुढे काय सांगितलंय, तर ही रिॲक्शन, ह्या रिॲक्शनची एक सायकल पूर्ण होण्यासाठी काय सांगितलंय 6 मिलियन इयर्स आर रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन ऑफ अ सिंगल सायकल. ही एक सायकल पूर्ण होण्यासाठी 6 मिलियन 6 दशलक्ष वर्ष लागतात असं इथे सांगितलेलं आहे. सो ही एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्यासाठी इंटरेस्टिंग अशी. The such reactions are not suitable for man-made experiments. मग आता एक विचार करा की अशी फ्युजन रिॲक्शन की जी होण्यासाठी 6 दशलक्ष किंवा 6 मिलियन इयर्स लागतायत आणि तिथं 2 into 10 raised to 7 डिग्री सेल्सिअस इतकं प्रचंड तापमान त्या रिॲक्शन साठी लागतंय आणि वेळ तर खूपच जास्त आहे, 6 मिलियन वर्ष, 6 मिलियन इयर्स. मग ह्या रिॲक्शन्स आपल्याला करणं काय आहे म्हणजे शक्यच नाहीये लॅबोरेटरीज मध्ये किंवा कुठंच शक्य होणार. सो दीज रिॲक्शन्स which appears on stars are not suitable for man-made experiments. Still, here note that the principles of fusion reaction is used in hydrogen bomb. तर आता एक लक्षात काय घेण्यासारखी बाब आहे, हायड्रोजन बॉम्ब हा आपण जे ऐकतो हायड्रोजन बॉम्ब, अजून हायड्रोजन बॉम्बचा प्रयोग झालेला नाही, ऍटम बॉम्बचा झालेला आहे. न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन जपानवरती टाकलेला USA न कुठं कुठं टाकला होता, हिरोशिमा आणि नागासाकी 6 आणि 9 ऑगस्ट या 2 दिवशी तो टाकलेला होता. त्यांचे त्या दोघांची नावं सुद्धा आहेत, 2 जे ऍटम बॉम्ब टाकले त्या दोघांना नावं सुद्धा आहेत, माहित आहे का? जे 2 अणुबॉम्ब टाकले अमेरिकेनं जपानवरती, एक हिरोशिमावरती टाकला, एक नागासाकीवरती, त्या दोघांना नाव दिलेलं आहे. त्यातल्या एकाला लिटल बॉय हे नाव दिलं आणि एकाला फॅट मॅन असं नाव दिलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवा. सो हे जे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनचं जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल वापरून हायड्रोजन बॉम्ब तयार केलेला आहे.
सो लक्षात घ्या, ऍटम बॉम्ब मध्ये न्यूक्लिअर फिशनचं प्रिन्सिपल आहे आणि हायड्रोजन बॉम्ब मध्ये न्यूक्लिअर फ्युजनचं प्रिन्सिपल वापरलेलं आहे. फक्त एवढाच दोघात फरक की तो ऍटम बॉम्बचा प्रयोग एकदाच 2 वेळा झालेला आहे, पण हायड्रोजन बॉम्बचा अजून झालेला नाही आणि तो होऊही नाही. आता नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. नवीन पॉइंट आहे, द पॉइंट्स ऑफ डिस्टिंक्शन बिटवीन न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन. दोघांमधले डिफरन्सचे पॉइंट काय आहेत बघूया आपण. न्यूक्लिअर फ्युजन आणि न्यूक्लिअर फिशन. पहिला पॉइंट न्यूक्लिअर फ्युजन साठी. A nuclear reaction in which 2 or more isotopes of very light elements fuse with one another to form stable heavier nucleus with liberation of very high amount of energy is known as nuclear fusion reaction. पहिला हा जो पॉइंट आहे तो पॉइंट काय आहे, तर ह्या फ्युजन रिॲक्शनची डेफिनेशनच आपण जी बघितली तीच आहे. फ्युजन रिॲक्शन मध्ये काय होत असतं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त लहान न्यूक्लियस की ज्यांचं मास वगैरे कमी आहे असे काय होतात, कंबाईन होतात आणि एक नवीन स्टेबल न्यूक्लियस तयार करतात आणि ह्याच्यातून एनर्जी लिबरेट होत असते. आता ह्याच्या विरुद्ध फिशन रिॲक्शनचं काय बघूया पॉइंट आपण. पहिला पॉइंट फिशन रिॲक्शन साठी, a process of splitting of heavy nucleus into 2 or more nuclei of approximately equal atomic weights with release of large amount of energy is called as nuclear fission reaction. फ्युजनच्या बरोबर अपोजिट इथं काय म्हणले, a process of स्प्लिटिंग होते कोणाचं, एका हेवी न्यूक्लियसचं. सो एक टार्गेट असं खाली रिॲक्शन्स मध्ये आपण बघूया, एक टार्गेट आहे, त्या टार्गेट न्यूक्लियसचं कन्व्हर्जन 2 किंवा 2 पेक्षा जास्त लहान न्यूक्लियस मध्ये होते आणि त्याच्यामधून सुद्धा एनर्जी लिबरेट होत असते. सो ह्या पहिला पॉइंट काय बघितला आपण ह्याचा डिफरन्सचा, तर दोघांच्या डेफिनेशन फ्युजन आणि फिशनच्या डेफिनेशन. आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सो फ्युजन मध्ये काय एक्झाम्पल दिले, तर हा ड्यूटेरियम कंबाइन्स विथ ट्रिटियम अँड प्रोड्यूस हेलियम अँड देर इज अ लिबरेशन ऑफ एनर्जी. सो सिंपल एक एक्झाम्पल ह्या फ्युजन साठी दिलेलं आहे. 1H2 आणि 1H3 हे जे 2 हायड्रोजनचे आयसोटोप आहेत ते फ्यूज झालेले आहेत आणि हेलियम तयार झालेला आहे आणि एनर्जी बाहेर पडली असं या रिॲक्शन मध्ये दर्शवलेलं आहे. आता फिशनचं एक्झाम्पल काय, तर या रिॲक्शन मध्ये युरेनियमचा 235 हा आयसोटोप घेतलेला आहे, युरेनियम 235. ह्याच्यावरती सो हा युरेनियम आपला टार्गेट असेल, त्याच्यावरती न्यूट्रॉन बॉम्बार्ड केला. न्यूट्रॉन हा इथं प्रोजेक्टाइल आहे. सो ह्या न्यूट्रॉन बॉम्बार्डमेंट मुळे काय झालं, हा जो हेवी युरेनियमचा न्यूक्लियस होता त्याचं स्प्लिटिंग झालं, त्याचे तुकडे झाले आणि त्याच्यातून 2 लहान आयसोटोप्स, 2 नवीन एलिमेंट्स तयार झाले. कुठले ते, बेरियम की ज्याचं मास आहे 141 आणि क्रिप्टॉन की ज्याचं मास आहे 92. त्याचबरोबर 3 न्यूट्रॉन्स लिबरेट झाले आणि 200.27 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी इथं लिबरेट झालेली आहे. सो 2 पॉइंट आपण बघितले. पहिल्या पॉइंट मध्ये डेफिनेशन दोघांची आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये दोघांचं एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. तिसरा पॉइंट डिफरन्सचा न्यूक्लिअर फ्युजन साठी काय बघा. Here the conversion of mass into energy is approximately 4 times greater than that of fission reactions. म्हणजे इथं काय सांगितलं आपण मागच्या पॉइंट मध्ये डिस्कस सुद्धा हे केलं की फ्युजन रिॲक्शन मध्ये जी एनर्जी प्रोड्यूस होते ती काय आहे, तर फिशन रिॲक्शनच्या 4 पट आहे. म्हणजे फ्युजन रिॲक्शन मध्ये जी एनर्जी तयार होते ती फिशन रिॲक्शन पेक्षा 4 पट जास्त आहे. आता फिशन रिॲक्शन साठी काय पॉइंट आहे, हिअर द कन्व्हर्जन ऑफ मास इनटू एनर्जी इज रिलेटिव्हली लेस. म्हणजे हा जो थोडक्यात आपला टार्गेट आहे आणि हा जो प्रोजेक्टाइल वापरलेला आहे ह्यांच्या मासचा जो लॉस होतो आणि मासचा लॉस झाल्यावरती त्यांचं कन्व्हर्जन जे एनर्जीत व्हायला पाहिजे ते काय आहे, ते फिशन मध्ये थोडंसं कमी आहे आणि फ्युजन मध्ये मास लॉस आणि
आणि त्यांच्यातून तयार झालेली एनर्जी ही अतिशय जास्त आहे. मग त्यांचं फक्त रिलेशन काय सांगितलंय की फ्युजन रिॲक्शन मध्ये फिशन रिॲक्शन पेक्षा 4 पट जास्त काय होते, एनर्जी तयार होते. एनर्जी कशी तयार होते ते पुन्हा एकदा लक्षात घ्या. जे रिॲक्टंट किंवा टार्गेटचं जे मास आहे त्या मासचा लॉस होऊन एनर्जी तयार होत असते. सो हे 3 पॉइंट ह्या स्लाइड मध्ये बघितले आपण. नेक्स्ट चौथा पॉइंट, फ्युजन साठी हाय टेम्परेचर अँड प्रेशर इज नीडेड टू इंड्यूस फ्युजन रिॲक्शन. आपण ही कंडिशन बघितलेलीच आहे की फ्युजन रिॲक्शन साठी टेम्परेचर आणि प्रेशर अतिशय जास्त लागतं. फ्युजन रिॲक्शन साठी चौथा पॉइंट, एनर्जेटिक न्यूट्रॉन्स आर नीडेड टू इंड्यूस अ फ्युजन रिॲक्शन. बघा फ्युजन रिॲक्शन मध्ये आपल्याला माहित आहे एक टार्गेट आहे आणि या टार्गेट वरती आपण काय करतो, वेगवेगळे पार्टिकल्स बंबार्ड करत असतो. मग इथं काय सांगितलंय, न्यूट्रॉन्स जर असेल तर हाय एनर्जी प्रोजेक्टाइल्स किंवा हाय एनर्जी न्यूट्रॉन्स ह्या फ्युजन रिॲक्शन साठी गरजेचे असतात. सो 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे. सो आपला हा जो पॉइंट आहे एकच पॉइंट होईल. हा बघू आपण 5 नंबरचा. The principle of this type of nuclear reaction is used in hydrogen bomb. हा पॉइंट आपण बघितला. न्यूक्लिअर फ्युजनचं प्रिन्सिपल हे कुठं वापरलेलं आहे तर हायड्रोजन बॉम्ब तयार करण्यासाठी वापरलेलं आहे. आणि न्यूक्लिअर फिशनचं प्रिन्सिपल हे कुठं वापरलेलं आहे तर ऍटम बॉम्ब किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये वापरलेलं आहे. नेक्स्ट 6 पॉइंट, these nuclear reactions are used to derive energy of stars. And fusion मध्ये काय सांगितलं, these nuclear reactions are used to generate